नमस्कार, जोहार मंडळी. स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. तर दिवसभराच्या धावपळीनंतर संध्याकाळी आपण काय स्वयंपाक बनवायचा याचा विचार प्रत्येक गृहिणीला येतच असतो. रोजच्या रोज आपण काय भाजी बनवायची, काय खावं आज संध्याकाळी आणि मग काय बनवायची या विचाराने आपण मग नवऱ्याला मुलांना विचारत असतो, आपण आज काय भाजी बनवायची. तर माझंही तसंच झालं होतं. आता संध्याकाळच्या जेवणात काय बनवायचं हा प्रश्न मला पडलाच होता. तेवढ्याच आमचे दीक्षूचे पप्पा कामावरून आले आणि येताना ही भाजी घेऊन आले. तर ही कोणती भाजी आहे कॉमेंट करून सांगा बरं. हा व्हिडिओ थोडासा जुना आहे, पण मी माझ्या आठवणी म्हणून अपलोड करत आहे. जेव्हा पावसाला सुरुवात होते तेव्हा आमच्याकडे भात पेरणी केली जाते आणि मग जेव्हा ती भात पेरणी करून लावणीचा वेळ येतो त्यावेळेस ही भाजी आम्ही खात असतो. तर ही कोणती भाजी आहे बरं कमेंट करून सांगा. तुमच्याकडे याला काय दुसरं नाव असू शकतं, पण आमच्याकडे याला कोळी भाजी म्हणतात. तर भात लावणीला सुरुवात केली की त्या दिवशी आमच्याकडे ही भाजी खाल्ली जाते. तर आज करणार आहे मी रानभाजी, कोळी आणि सोबतच गरमागरम भाकरी. गावाकडे अशा पद्धतीचं साधं जेवण केलं की खरंच वेगळीच मजा असते. माझ्या भाकरीच्या पद्धतीबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये खूप कमेंट्स आल्या होत्या. भाकरी कशा पद्धतीने बनवतात आई, तुमची पद्धत दाखवा असं खूप जणांनी विचारलं होतं. तर मी थोडक्यात तुम्हाला माझी भाकरीची पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कशा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर आम्ही याला भाकरी बोलतो, तुम्ही याला काही दुसरं नाव देऊ शकता, कारण प्रत्येकाकडे प्रत्येक पदार्थाला वेगवेगळी नावं असू शकतात. तर ही जी भाकरी आहे ती डोसा टाईपच आहे, पण आम्ही याला तव्यावर डायरेक्ट हाताने भाजतो. तर ही पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओ पूर्ण पहा, कसा वाटला कमेंट करून सांगा आणि ट्राय करत असाल तर नक्की ट्राय करून बघा. तर इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकत मी ते मळून घेते. या पिठामध्ये जास्त एकदम पाणी टाकायचं नाही, तर थोडं थोडं घेऊन ते हलकं हलकं मळत जायचं. जसं जसं आपल्याला वाटतं तसं तसं थोडं थोडं पाणी टाकत टाकत नंतर आपल्याला ती पातळ बनवायची. म्हणजे जेवढं आपल्याला पातळ भाकरी पाहिजे तेवढं पातळ पीठ केलं तर बरं, पण एकदम पातळ करू नये आणि जास्त घट्टही ठेवू नये. नाही जास्त घट्ट पीठ ठेवलं तर मग भाकरी जाड होते आणि जास्तही पातळ केलं तर मग त्याची भाकरी निघणार नाही. त्याच्यासाठी याला परफेक्ट अंदाज बसला पाहिजे. त्या मानाने पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि त्याचं चांगलं असं बेटर बनवून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला तवाही गरम करताना जास्त हाय फ्लेमवर ठेवायचा नाही, मीडियममध्ये ठेवायचा. जेव्हा तो जास्त गरम झालेला असतो तेव्हा ही भाकरी निघत नाही, किंवा जेव्हा तवा जास्त गरम झालेला असेल तेव्हा भाकरी पेटण्याची शक्यता असते आणि गरम व्यवस्थित झाला नसेल तर मग भाकरी निघत नसते. म्हणून आपल्याला अंदाज व्यवस्थित बसला पाहिजे. त्या मानाने तवा व्यवस्थित गरम झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी थोडंसं त्याच्यावर पाणी टाकायचं. तर माझा तवा इथे व्यवस्थित गरम झालेला आहे. आता मी त्याच्यावर पीठ टाकून घेते आणि पीठ सोडताना आपल्याला भाकरी भाजायची त्याच मानाने पीठ तव्यावर टाकून घ्यायचं आणि असं हलक्या हाताने आपल्याला भाजता येईल तेवढ्या आकाराची भाकरी भाजून घ्यायची. आणि जे वरचं पीठ आहे परत ते वाटीत काढून घ्यायचं. ते पीठ त्या भाकरीवरच राहिलं तर भाकरी जाड होते. म्हणून जेवढं आपल्याला जमतं तेवढं पीठ सगळं काढून घ्यायचं वाटीत परत आणि नंतर मग त्याला पाणी लावून घ्यायचं. पाणी लावून झाल्यानंतर मग आपल्याकडे जो चम्मच असतो भाकरी काढण्याचा, तर त्या चमच्याने चारी बाजूने ती भाकरी काढून घ्यायची आणि मग भाकरी पलटी करून घ्यायची. ही भाकरी भाजत असताना खूप चटके लागतात हाताला, हात भाजला जातो, लाल होतो. पण आता मला भाकरी भाजून सवय झालेली आहे म्हणून मग भाकरी भाजायला काही वाटत नाही. सध्या तरी मी घरी म्हणजे नाश्त्यासाठी वगैरे भाजी बनवतो, आमचं जेवण होतं तर 8-10 भाकरी तरी आमच्या रोजच्याच असतात, त्या भाजाव्या लागतात. आणि गावाकडे तर याच्या दुप्पट असतात भाकरी, म्हणजे खूप भाकरी भाजाव्या लागतात. एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. आमच्या गावी म्हणजे जेव्हा काही कार्यक्रम असतात, साखरपुडा असो किंवा कोणताही छोटा मोठा कार्यक्रम असेल त्यावेळेस आमच्याकडे अशा भाकरी भाजल्या जातात. आणि ह्या भाकरी भाजायला गावातील 10-12 जणी तरी बायका एकत्र येतात आणि चुलीवर भाकरी भाजत असतात आणि एक जण 50-60 तरी भाकरी भाजत असतील. अशा पद्धतीने सगळ्याजणी भाकरी भाजून मग ते भाजी वगैरे बनवलेली असेल तर मग जी लोक येतात त्यांना भाजी भाकरी देऊन त्यांचा कार्यक्रम होत असतो. आमच्या गावी या पद्धतीनेच भाकरी भाजल्या जातात.
तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने भाकरी भाजल्या जातात कमेंट करून नक्की सांगा. कोणती पद्धत वापरली जाते ते नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काही जण भाकरी थापून बनवतात, तर आमच्याकडे ह्या तांदळाच्या भाकरी बनवल्या जातात. त्या फक्त तव्यावर अशा हातानेच भाजल्या जातात. तर काही जण ह्या तांदळाच्या पिठाचं चांगलं पातळ बॅटर बनवून जो डोसा तवा असतो त्याच्यात मस्त पातळ अशी भाकरी बनवतात. प्रकारचा तो डोसाच असतो आणि हा सुद्धा डोसाच आहे असं सांगू शकता, कारण हा डोसाचाच प्रकार आहे, पण आमच्याकडे याला भाकरी बोलतात. आणि याची दुसरी पद्धत म्हणजे या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. जेव्हा तुम्ही तव्यावर भाकरीचं पीठ सोडाल आणि भाकरी निघणार नाही असं तुम्हाला वाटेल, त्यावेळेस तुम्ही त्या भाकरीवर एखादं झाकण किंवा ताट झाकू शकता आणि त्याला 5 मिनटं झाकून ठेवल्यानंतर ताट काढून घ्यायचं आणि मग चमच्याने मग त्याचे काठ काढून घ्यायचे आणि भाकरी पलटी करून घ्यायची. अशा पद्धतीने भाकरी लवकर निघते. म्हणजे जर आपण पहिल्यांदा वगैरे असे भाकरी बनवायला घेतल्या तर आपल्याला ती काढता येत नसेल, तर या पद्धतीने केले तर भाकरी लवकर निघतात. जेव्हा भाकरी बनवायला मी शिकत होती तेव्हा मलाही जमत नव्हतं. त्यावेळेस मी अशीच पद्धत वापरायची आणि भाकरी बनवून घ्यायची. म्हणजे भाकरीचं पीठ सोडलं की आपल्याला भाकरी लगेच काढायला निघत नव्हत्या, म्हणून ताट झाकून ठेवायचं आणि नंतर मग ते थोडंसं खालून पण वाफ आल्यानंतर मग ती भाकरी आहे ती लवकर निघत असते. तर तुम्हाला कोणती पद्धत आवडली, म्हणजे ताट झाकून काढायची की पीठ लावून लगेच भाकरी काढायची? तर माझ्या भाकरीच्या पद्धतीसाठी कमेंट करणाऱ्यांचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, माझी भाकरीची पद्धत कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने भाकरी बनवता तेही कमेंट करून सांगा. आणि माझी ही भाकरीची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मैत्रिणींना किंवा घरात भाकरी बनवणाऱ्या व्यक्तीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. असेच माझे डेली ब्लॉग, गावाकडचे जीवन, घरगुती रेसिपीज आणि रोजच्या आयुष्यातले छोटे क्षण पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या या साध्या सोप्या रानभाजी आणि भाकरीच्या जेवणासोबत माझा ब्लॉग इथंच संपवते. भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. बाय.